एक असा पॉइंट येतो ना लाईफमध्ये की यार सगळं भारी सगळं चाललेलं आहे परंतु काहीतरी मिसिंग आहे. तर हा कधी आला आणि कधी वाटलं तुम्हाला? एक रात्री माझ्या स्वप्नामध्ये अशी शक्ती आली की त्यांनी माझं पूर्ण लाईफ चेंज करून टाकली. फर्स्ट टाइम लाईफमध्ये देवासमोर बसून रामनाम जप करायला लागलो. ते सगळे शॉक की हा कधी देव जवळच्या मंदिरात जात नाही आणि ह्याला अयोध्येला जायचंय. देवासमोर लोक का रडतात ते फर्स्ट टाइम मला त्या दिवशी जाणवलं. तो एक क्षण असा जाणवला की म्हणजे अनुभूती काय सारखी सारखी येत नाही. करेक्ट. तुम्ही जेव्हा मनापासून एखादी गोष्ट करतात तेव्हाच ती अनुभूती म्हणा या आपल्या देवाबद्दलची भावना ती येते असं मला असं वाटायचं. काशी विश्वनाथ नाही म्हणता येणार पण काल भैरवला जायचं असं एक डोक्यात होतं. आपल्या जेव्हा आयुष्यात प्रॉब्लेमच आहे तेव्हाच गेलं पाहिजे असं नाहीये. मी तर म्हणेल जेव्हा सगळं तुमचं चांगलं आहे तेव्हा जा. जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना देव लवकर येईल तुमच्याबरोबर आज असं मी म्हणता येईल. मला थोडी अंधाराची पहिल्यापासून भीती होती पण त्या दिवशी ती नाहीशी झाली असं मला जाणवलं म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने. बरोबर. ते एक खरंच मी करणारा कोण आहे म्हणजे असं त्यांच्या समोर एक छोटा एक त्या हिशोबाने येतं. प्रत्येक साधकाची जी साधना आहे ती करून घेण्याचा प्रयत्न तुमचे जे इष्टदेव आहेत ते करतातच. ते तुम्ही जर माझ्या चांगलं बघाल तर माझ्यामधनं राम माझ्या मनातले राम दिसतील. या तुम्ही माझ्याशी वाईट असेल तर माझ्या मनातले काल भैरव तुम्हाला दिसतील असंच म्हणेल मी. म्हणजे येस बोथ पर्सनॅलिटी आज प्रत्येकामध्ये असली पाहिजे. आणि तेवढ्यात एक रिक्षावाला आला आणि तोने भैया काल भैरव जाणं आहे का. मला म्हणलं एक वेळ पण विचार न करता म्हणलं लगेच रिक्षात बसलो चलो म्हणला. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा एपिसोड खूप खास आहे मंडळी. आज आपले पाहुणे आहेत. सेलिब्रिटींच्या झगमगाटापासून प्रभू श्रीरामांच्या चरणापर्यंत त्यांचा प्रवास आहे आणि एक उद्योजक, बिझनेसमन, करिअर आणि भक्ती, अनुभूती या सगळ्याविषयीचा अनुभव आज ते आपल्यासोबत शेअर करणार आहे. सो आज मी स्वागत करते आहे संकेत कोयटे यांचं. नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आणि खूप उत्सुक आहे मी तुमचे खूप सारे अनुभव, स्पेशली श्रीरामांविषयीचे अनुभव आणि कालभैरवांच्या विषयीचा अनुभव ऐकण्यासाठी. सो सुरुवात आपण तुमच्यापासून करूया. तुमचा परिचय आपल्या मंडळींना थोडक्यात करून द्या. नमस्कार, माझं नाव संकेत कोयटे. तसा मी मूळ कोपरगावचा आहे पण 2008 पासून पुण्यामध्येच आहे आणि माझं सगळं कॉलेज वगैरे पुण्यात झालं आणि त्यानंतर 2017ला मी माझा बिझनेस स्टार्ट केला. स्टार्टअप म्हणता येईल. बुक इव्हेंट आर्टिस्ट नावाने होता तो. आय गेस इंडियामध्ये आय गेस 3 या 4च कंपन्या होत्या की जे करत होत्या त्या. मी ऐकलं तेव्हा मलाही नवीनच होता गोष्टी. सो त्याबद्दल सांगा. कारण तो कन्सेप्ट असा होता की जसं की एखादं इनॉग्रेशन असतं या जिथं ब्रँड एन्डोर्समेंट्स असतात या आपण लाईव्ह कन्सर्ट ठेवतो अजय अतुलचा आपण लाईव्ह, तर त्या लोकांना सेलिब्रिटीशी डायरेक्ट कनेक्ट नसतो. तर वी आर लाईक अ मीडिएटर फॉर देम की आमच्या थ्रू ते सेलिब्रिटीशी कनेक्ट होऊ शकतात. मग त्या हिशोबाने आपण तो बिझनेस कन्सेप्ट आणला. कारण खूप सारे पॉलिटिशियन्स मग रॅलीजला सेलिब्रिटीज बोलवतात वगैरे या मग त्यांना डायरेक्ट कनेक्ट नसतो. मग तो एक कनेक्ट जमवण्यासाठी मी तो बुक इव्हेंट आर्टिस्ट प्लॅटफॉर्म बनवला होता. आणि त्यानंतर असं जाणवलं की त्यांना मार्केटिंगची पण गरज आहे. मग त्याच्यानंतर ग्रोकेज मीडियाचंही मी तेव्हा कंपनी फॉर्म केली. जस्ट सेलिब्रिटी झाल्यानंतर त्यांचं ब्रँडिंग वगैरे सगळं पण आपणच करणार. त्या हिशोबाने तो बिझनेस होता. कसं यश मिळालं मग त्याला, म्हणजे सुरुवात? यश म्हणजे माझ्या प्रिव्हियस मी जॉबही केलाय 5 वर्ष. त्याच्यामध्ये मार्केटिंग सगळं शिकलो होतो. आणि जसा हा नवीन बिझनेस स्टार्ट केला तर त्याचं पूर्ण SEO, गुगल ॲड्स वगैरे सगळं मीच केलं. आणि पहिलाच कॉल हा मला मलेशियावरून आला होता. 6 महिन्याचा टाइम लागला त्याला कारण थोडा वेळ लागतो मार्केटिंगच्या याला. आणि तो पहिला कॉल मलेशियावरून मी पहिले घाबरलो की अरे आउट ऑफ कंट्री कॉल आहे आणि फेक आहे नाही आहे माहीत नाही आपल्याला. मग ते बोलले की नाही आम्हाला असे सेलिब्रिटी लागत आहे. त्यांचा एक ज्यूसेको नावाचा ब्रँड होता. 300 टाईप्सचे ज्यूस होते त्याच्याकडे. आपण जनरली 5-10 टाईपचे ज्यूस बघतो, त्यांच्याकडे 300 टाईपचे ज्यूस होते. आणि मग बोलण्यात कळालं की जेन्युइन कंपनी. मी थोडा रिसर्च केला आणि यस त्यांचा बजेटही खूप चांगला होता. आणि फर्स्ट प्रोजेक्ट माझा करीना कपूरवर क्लोज झाला. म्हणजे शी वॉज लाईक
तिथं ते एक जस्ट अपिरियन्स होतं, रिबन कटिंग वगैरे, आणि त्याचा एक त्यांचा एक तेवढा रोल होता. आणि यस, त्यांचं सगळं ब्रँडिंगचं काम म्हणा, हे सगळं आपण आपल्याच कंपनीने केलं. तिथून एक चांगली सुरुवात झाली असं म्हणायला लागेल मला त्या बिझनेसची. कसा होता करीना कपूर सोबतचा अनुभव तुमचा? करीना कपूर या दुसऱ्या सेलिब्रिटी जे असतील ज्यांच्यावर काम केलंय ते काय आपल्यासारखेच असतात, म्हणजे त्यांनाही तेच प्रॉब्लेम्स आहे जसे आपल्याला असतात. Right. फक्त लेवल ऑफ प्रॉब्लेम वेगळी, आपली साधी आहे तर त्यांची जास्त मोठी असणार. बरोबर. पण यस, त्यांच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे, म्हणजे टाइम कसा मॅनेज केला पाहिजे. आणि त्यांचे एवढे इव्हेंट्स असतात, एवढे शूट्स असतात, टाइम मॅनेजमेंट, परत घरी टाइम देणं, हे खूप काही गोष्टी, मेन म्हणजे त्यांच्याकडे टाइम मॅनेजमेंट मी चांगलं शिकलो. आणि त्यांचा एक वेगळा ऑरा असतो, म्हणजे आपण म्हणतो की सेलिब्रिटी एक किती इझी काम आहे, जर जायचं शूट करायचं, तसं नाही आहे. त्यांनाही सगळं म्हणजे राईट सकाळी उठावं लागतं, जेवढं आपण नाही करू शकतो तेवढं ते करतात. आणि शिफ्टमध्ये काम शिफ्टमध्ये काम करणं या एक्सरसाइज करणं, आपण आज जिमला जातो तर 15 दिवसांनी सोडून देतं काही लोक असे. राईट. तर यस, म्हणजे त्यांचा वेगळाच ऑरा असतो, लक फॅक्टर असतं, त्यामुळेच लोक त्यांना इनॉग्रेशनला म्हणा या ह्याला बोलवतात, की जेणेकरून आपलं नवीन एक जसं कॅफे ओपन होतंय या ज्वेलरी शॉप ओपन होतंय, त्यांच्या हाताने झालं तर एक लक फॅक्टर या त्यांचा जे एक ऑरा आहे तो आपल्या ह्याला येईल, त्या हिशोबाने बोलवतात लोक. करेक्ट. म्हणजे आता करीना कपूर हिंदी चित्रपट सृष्टीतलं एक चांगलं नाव आहे. मराठी चित्रपट सृष्टीशी पण तुमचा कनेक्ट आहे का? आणि ते पण सेलिब्रिटी? हा, म्हणजे जनरली मराठीमधलं ऑलमोस्ट सगळ्यांबरोबरच काम झालंय, म्हणजे जसं सोनाली कुलकर्णी आहे आपले, या श्रुती मराठे आहेत, या पूजा सावंत आहेत, या सगळ्यांबरोबर मोस्टली सगळ्यांचं काम झालंय. आणि यस, खूप चांगला सगळ्यांचा स्वभाव आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता त्यांच्यावर काम करणं म्हणजे. आणि यस, खूप एक वेगळाच अनुभव होता तो, म्हणजे एक सेलिब्रिटीवर काम करणं म्हणजे. करेक्ट. आय कॅन अंडरस्टँड. मगाशी सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आपल्याला लक्षात आलं की तुम्ही ग्रामीण भाग म्हणालात, की ग्रामीण भागातनं तुम्ही आज पुण्यापर्यंत आणि इंटरनॅशनल ब्रँडपर्यंत पोहोचलात. तर ती एक सायकोलॉजी काय होती, की एक उद्योजक म्हणजे एक जॉब टू बिझनेस यामधली सायकोलॉजी काय होती? तसं बघायला गेलं तर फॅमिली बॅकग्राऊंड सगळं आमचं पॉलिटिक्स म्हणा या बिझनेस तसंच होतं. आणि तो एक खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. जसं आता कोपरगावला आपण बघितलं तर कसं इंजिनियर, डॉक्टर आणि CA हे म्हणजे खूप भारी, म्हणजे तेवढंच आपल्याला एक फोकस असतं. करेक्ट. एक पण म्हणजे पण पुण्याला आलं या मुंबईला आलं तर एक वेगळा लोकांना हे असतं. आपल्या इथं कसं की BA केलं म्हणजे अरे खूपच एक नॉर्मल लेवलचा मुलगा, BA म्हणजे त्याला काहीच येत नाही असं. पण तुम्ही जर बघितलं मुंबईमध्ये रेड चिलीजमध्ये एक म्हणजे 30-30, 50-50 लाखाचे पॅकेज घेऊन BA करून लोक तिकडे जात आहे, ते पण आउट ऑफ महाराष्ट्राचे. मग म्हणजे तो जो वाव मिळायला पाहिजे ना, ते आज गावात पण मिळायला पाहिजे, माझी अशी इच्छा आहे की म्हणजे की बाबा नुसतं डॉक्टर इंजिनियर हे नाहीये, त्याच्या पुढे खूप साऱ्या फील्ड्स आल्या आज की आपण ते एक्सप्लोर करू शकतो. आणि जो इंटरनॅशनल वाव मिळाला तो खूपच मस्त होता. जो करीना कपूरचा इव्हेंट केला, यानंतर मस्कटमध्ये नेहा कक्करचा एक आपण इव्हेंटचा एक प्लॅन केला होता. मग असे ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला खरंच. मस्त. म्हणजे मला अतिशय आवडलं की ग्रामीण भागात येऊन स्वतःला एस्टॅब्लिश करणं आणि स्वतःचं नाव एक या इंडस्ट्रीमध्ये करणं ही खरोखरच खूप छान गोष्ट आहे. आणि आय रिअली लाईक. सो मंडळी, तुम्ही ऐकताय तर तुम्हाला पण अशा कुठल्या सेलिब्रिटींची जर आवश्यकता असेल तर संकेतजींचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता या सगळ्या गोष्टींसाठी. आणि हा प्रवास सुरू झाल्यानंतर एक असा पॉईंट येतो ना लाईफमध्ये की यार सगळं भारी सगळं चाललेलं आहे, परंतु काहीतरी मिसिंग आहे. तर हा कधी आला आणि कधी वाटलं तुम्हाला? जसं तुम्हाला माहिती असेल 2021 मध्येच या 20 मध्ये कोविड आला होता. त्याच्यामध्ये खूप सारे इव्हेंट्स बंद होते, सेलिब्रिटीज बाहेर निघत नव्हते. आणि त्यावेळेस मी ती कंपनी सोल्ड आउट केली. म्हणजे तो एक राईट डिसिजन होता, कारण ग्रोकीज ऑलरेडी चालू होतं, ग्रोकीच्या अंडरही करू शकतो हे मला माहिती होतं. आणि मग ती एक ऑस्ट्रेलियन कंपनीला सेल केली ती कंपनी, आणि ग्रोकीजच्या अंडर सगळं चालवलं. त्यावेळेस थोडा असा प्रॉब्लेम आला होता, बट यस, त्यावेळेस कोविडचा असाही फायदा आला की लोक ऑनलाईन जात होते खूप, त्यामुळे ग्रोकीजला जास्त वाव मिळाला. म्हणजे जस्ट शिफ्ट ऑफ हे झालं की जसं पहिले सेलिब्रिटी मॅनेजमेंट 80% होतं आणि हे 20 होतं, तर उलटं झालं, हे 80 झालं आणि हे 20% झालं. पण त्यावेळेस असं जाणवत होतं काहीतरी चुकतंय, काहीतरी आपण म्हणजे काहीतरी मिसिंग आहे असं एक जाणवत होतं कधी कधी. पण यस, म्हणजे तो बिझनेस चांगला झाला असं नाही, आणि आजही त्याला उलट ग्रोथ स्टेजमध्येच आहे.
आणि येस, तो अजून एक्सपान्शन मोडमध्ये आपण नेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपलं कॅनडामध्येही ऑफिसचं प्लॅनिंग चाललंय की ग्रोकीज मीडिया थ्रू मार्केटिंगच्या अंडर सगळं तिथं करतो आपण त्या हिशोबाने. तो मी मगाशी म्हणलं की तो ट्विस्ट कधी आला की जेव्हा असं वाटतंय की खूप सगळं चांगलं चाललंय पण लाईफमध्ये काहीतरी मिसिंग आहे किंवा सगळं आहे पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय, तो एक क्षण तुमच्या लाईफमध्ये आला आणि तिथून सगळं बदललं, सो तो एक ऐकायला तो आवडेल. क्षण म्हटलं तर मला अजूनही तो इयर दिवस सगळं आठवतंय. 2022ला म्हणजे डिसेंबरच्या दौरान तारीख आहे मला आठवते, 15 डिसेंबर 2022ला. एक रात्री माझ्या स्वप्नामध्ये अशी शक्ती आली की त्यांनी माझं पूर्ण लाईफ चेंज करून टाकली. ती शक्ती होती प्रभू श्रीरामांची. त्याआधी सांगायचं झालं तर मी कधी असं काय रोज पूजापाठ या मंदिरात जाऊन दर्शन करणार नाही. खूप कॉमन पब्लिक सारखं बाहेर न कसं देवदर्शन घेतलं आपलं झालं. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की मनात देव असला तर बास आहे. म्हणजे मंदिरात दिखायची गरज नाही. मंदिरासमोर जाऊन बसण्याचं म्हणजे आपण केलं म्हणजेच आपण देवाचं करतो असं नाही. मनात नाव घेतलं जय श्रीराम, ओम नमः शिवाय, तर तेवढंच बास असतं. पण जसं तर स्वप्नांमध्ये प्रभू श्रीरामांनी असं मला अजूनही अंगावर काटा येतो, हात ठेवला असं स्वप्नांमध्ये होतं आणि पूर्ण बॉडीमध्ये असं करंट टाईप वाहतोय असं मला जाणवलं. ती रात्र मी म्हणजे अख्खं झोपू शकलो नव्हतं. म्हणजे फर्स्ट टाइम मला स्वप्न होतं आणि प्रभू श्रीरामांबद्दल ऑफकोर्स मला माहिती होतं. म्हणजे आपण मूवीजमधनं या ऐकत आलोय दंतकथा सगळ्या आपण. पण फ्रँकली स्पीकिंग म्हणजे मी जसं कोपरगावचं आहे, या नॉट ओन्ली कोपरगाव, आपल्या महाराष्ट्रात जास्त करून गणपती बाप्पा, गजानन महाराज, या शिवा भगवान ह्यांना सगळे ओळखतात. या आपण त्यांचं पूजन घरात करताना पाहिलेलं आहे. करेक्ट. आणि आमच्या स्कूलला जाताना एक रामाचं मंदिर होतं. तिथं आसपास खूप असे पंजाबी लोक राहायचे आणि ते मोस्टली जायचे तिथं. तर मला असं वाटायचं की पंजाब्यांचे दैवत आहे ते. तर म्हणजे एवढं मला माहिती नव्हतं की आपण प्रभू श्रीरामांचं. मग मी थोडा रिसर्च केला या हे झालं तेव्हा अजून मला त्यांच्याबद्दल खूप माहिती झालं आणि घरीही सांगितलं. तर आईलाही सांगितलं. आई शॉक होती, अरे असं स्वप्न पडलं या त्या हिशोबाने. तो एक दिवस जो होता की म्हणजे पूर्ण लाईफ बदलून टाकणार होता असंच म्हणेल मी. म्हणजे त्या म्हणजे स्वप्नात तुम्हाला प्रभू श्रीरामांनी कुठल्या फॉर्म मध्ये ते दिसलं? म्हणजे स्वतःच प्रभू श्रीराम असं उभे, असं एकदम हाईट मध्ये, आणि त्यांनी असा हात ठेवला आणि पूर्ण बॉडीमध्ये करंट व्हायला तो क्षण अजूनही मला हे होतं. अच्छा, ओके. साधारणतः अशा काही गोष्टी ऐकल्यानंतर पहिल्या क्षणी किंवा पहिल्या ह्याच्यात आपला विश्वास बसत नाही की खरंच हे स्वप्न आहे, हे फिलिंग आहे का आपल्या मनाचे खेळ आहेत. तर हे सगळं पटवून पुढे जाण्यासाठी काय गोष्टी घडल्या? नाही, आपण जनरली म्हणतो ना की स्वप्न पडलंय तर जनरली त्याबद्दल आपण विचार करत असतो झोपण्याच्या आधी, या म्हणजे त्या गोष्टींबद्दल मग आपण फॉर एक्झाम्पल लाईफचे काही प्रॉब्लेम असतील या कोणाबद्दल बोलतोय त्यांचे स्वप्न पडतात असं जनरली होतं. करेक्ट. पण श्रीरामांचं कुठंच नव्हतं ना. म्हणजे मी असं काही मूवी बघितला त्या दिवशी या एक महिन्याआधी बघितला असं काहीच नव्हतं. तो अचानक आलेलं स्वप्न होतं. त्यामुळे मला जास्त अजून त्याच्याबद्दल शॉक झाला होता. आणि त्यानंतर असंही नाही की लगेच मी देवदेव करायला लागलो. मग काही दिवस ते डायजेस्ट होण्यासाठी जातात, डायजेस्ट करण्यासाठी जातात. खरंच असं काही झालंय का लाईफ मध्ये किंवा त्याचं पुढे काय करता येईल? कोणाला विचारलं का मग तुम्ही की काय त्याचा अर्थ काय आहे? ना, विचारण्यापेक्षा म्हणजे अजून मला असं गुरु ॲज कोणी भेटलेलं नाहीये. पण आईला त्यांना विचारलं, ते सांगत होते की यश पडू शकतं, म्हणजे देवाचं आहे तर चांगला आशीर्वाद मिळेल, चांगलाच आहे, देवदेव करून मंदिरात जाऊ नये. पण मग माझ्या मनात आलं, कसं आलं माहित नाही. मग मी 15 तारखेला स्वप्न पडलं. 7 दिवसाचा कालावधी गेला. 22 तारखेला मी असं ठरवलं की मूर्ती आपण ऑनलाईन ऑर्डर करूया. जिथं मी पाहिलं सीतामाता, लक्ष्मण भगवान आणि हनुमान हे 4 लोक त्या मूर्तीमध्ये आपण त्या हिशोबाने राम. तर ती मूर्ती आली 27 तारखेला. आणि मला हनुमान चालीसा तशी येतच होती. पहिले मी आई फोर्सफुली सांगायची म्हणून मी म्हणायचो, पण ती पाठ होती. आणि त्या हिशोबाने मी म्हणलं की ऍटलिस्ट आपण प्रभू श्रीरामांचा जप चालू करू. मग त्या मूर्तीवर माळही मागवली होती ज्याच्यावर थोडासा राम राम लिहिलेला आहे. मग त्या दिवसापासून मी फर्स्ट टाइम लाईफमध्ये देवासमोर बसून रामनाम जप करायला लागलो. 10 मिनिटं का होईना रामनाम जप झालं, आपलं हनुमान चालीसा झालं, शंकराचं नाम जप ते रोज करायला लागलो त्या हिशोबाने.
अनुभूती ऐकताना पण मला असं जाणवते की काहीतरी तरी गोष्टी घडतात आणि तुम्हाला त्या मार्गाकडे पूर्ण नेण्यासाठी डायरेक्शनच बदलून प्रवृत्त, जाते त्या हा, म्हणजे हिशोबाने जातो. लाईफ एक 360 डिग्री चेंज होऊ शकते. करेक्ट करेक्ट पुढे मग तुम्ही काय सुरू ठेवलं? उपासना आणि या मार्गाने जायचं की बिझनेसमध्ये पुढे कंटिन्यू करायचं? ॲज सच म्हणजे मी तुम्हाला खरं सांगायला ठरलं की हा चल बाबा मला रामचरितमानस पूर्ण माहिती आहे, माहिती मला मी खूप कमी करतो, पण जे करतो ते मनापासून करतो, माझं एक आहे. आणि त्यानंतर एक अराउंड 2023मध्ये मी अयोध्याचं जायचं ठरवलं, की त्यावेळेस जुनं मंदिर होतं आय गेस. हो. आणि तो विचार का आला मलाही ते माहीत नाही, पण नाही तिथं कोणी मला बोलवलं होतं, नाही तिथं काही कार्यक्रम होता. मला एकटी जायची इच्छा होती फक्त. आणि मी 2023ला अयोध्येला जायचं ठरवलं, ऑगस्ट 2023च्या दरम्यान. म्हणजे आय गेस जनरली डिसेंबरमध्ये स्वप्न पडलं आणि एक जस्ट ऑगस्टमध्ये 8 महिन्यानंतर मी जायचं ठरवलं तिथं. म्हणजे रामाची ओढ ही हा वाढत गेली त्या हिशोबाने. त्यानंतर असं झालं की मी जेव्हा अयोध्येचं ठरवलं ते पहिले मी वाईफ जोईला सांगितलं, आईला सांगितलं, पप्पांना सांगितलं, सगळे एकत्रच होते. ते सगळे शॉक की हा कधी देव जवळच्या मंदिरात जात नाही आणि ह्याला अयोध्येला जायचंय. आणि अयोध्या काशी हे कसं की आपण जरा म्हातारी झालं की मग म्हणजे जास्त करून एजेड लोक, सिनियर सिटीजन लोक जातात तिथं, ह्याला का आता जायचं? मी म्हटलं नाही मला जायचंय म्हटलं, कारण मी कधी असं एकटं युपी साईड या इथं कुठे कधी गेलेलो नव्हतो. आणि नाही जाऊया आपण. आणि मग ठरवलं आणि अयोध्येला 5 ऑगस्टच्या दरम्यान मी अयोध्येला गेलो. आणि असं नाही की जसं पाऊल ठेवलं की माझं खूप एनर्जी आली, असं नाही रे. मी जे आहे तेच सांगेल. जसं म्हणतात की अयोध्येला जेव्हा जातो आपण तर पहिल्या हनुमानगडीला गेलं पाहिजे, कारण हनुमान थ्रूच आपण रामांपर्यंत पोहोचू शकतो. तर पहिला व्हिजिट माझा हनुमानगडीला झाला आणि खूप छान मंदिर आहे. आणि त्यानंतर मग अयोध्येचं मंदिरात मी जे जुनं मंदिर होतं, बाजूला नवीन कन्स्ट्रक्शन चालू होतं, आणि त्या मंदिरात गेलो. दर्शन मस्त झालं, छान झालं, लाईनीत उभं होतो. आणि एक माझ्याकडे लोकल एक मॉन्टी म्हणून मुलगा होता, त्यांनी खूप चांगलं गाईड केलं, कारण कोणतरी पाहिजे की ते अननोन सिटीमध्ये. आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं की एक रात का भी आरती आहे, शयन आरती, तो वो करना है तो हम जा सकते हैं. म्हटलं ठीक आहे, बेस्ट आहे. म्हणजे तो एक मोठा अनुभव. तिथं फक्त VIP लोक होते, म्हणजे 25 लोकांना अलाउड होते आरतीमध्ये. आणि त्याची काय ओळख होती, त्यामुळे मला जो जायचा एक संधी मिळाली. आणि त्यावेळेस ती जी आरती, म्हणजे फर्स्ट टाइम डोळ्यातनं पाणी आलं, म्हणजे ती आरती जेव्हा चालू होती तो अनुभव पण खूप भारी होता. म्हणजे एकदम म्हणायला लागेल की देवासमोर लोक का रडतात ते फर्स्ट टाइम मला त्या दिवशी जाणवलं. त्यामुळे एकदम अयोध्यावरनं जेव्हा परत आलो तेव्हा एकदम मन शांत झाल्यासारखं वाटलं होतं मला, एवढंच सांगू शकतो. म्हणजे काय फिलिंग होतं ते, म्हणजे नेमकं फिलिंग ॲज सच म्हणजे पूर्ण मन शांत झालं होतं. म्हणजे एक वेगळाच अनुभव होता तो, कारण मी कधी असं एवढं लांब मंदिरात जाऊन गेलो असंही नव्हतं. एक सांगता येणार नाही तो असा अनुभव होता. म्हणजे एक वेगळाच मन शांत झाल्यासारखं वाटलं. सगळे प्रॉब्लेम्स, असं कसं मी खूप ओव्हर थिंकर आहे, तर ते ओव्हर थिंकिंग अशी थोडी बंद झाल्यासारखी वाटली त्यावेळेस मला. एकदम मला येताना एकदम झोपून, म्हणजे मेडिटेशन करून एकदम शांत डोळे बंद करून आलो मी. अच्छा, ही रात्रीच्या आरतीच्या वेळेस आलेली अनुभूती होती तुम्हाला. आणि मग मंदिरातनं ऑल टुगेदर घरी जाताना पण काही विचार चालू होते का की? हा तेच, म्हणजे की माझ्या डोक्यात तेच विचार फिरतो, मी का आलो इकडं. म्हणजे कारण असं नव्हतं की माझ्याकडं जर होतं तर मी दुसरे फिरायला गेलो असतो, गोव्याला गेलो असतो, इकडे गेलो असतो. तो एक विचार सारखा येत होता की का बोलवलं ह्यांनी मला इथं, मी का आलोय. म्हणजे ते एक विचार एक सतत डोक्यात वाहत राहायचे माझ्या. उत्तर शोधायचा प्रयत्न होता, बाकी काहीच नाही. खूपच छान. आणि मग पुढे कसा प्रवास सुरू केला? पुढं नेक्स्ट इयर म्हणजे 2024ला मी परत अयोध्येला जायचं ठरवलं. अच्छा. मग त्यावेळेस विचार आला की व्हाय नॉट गो एव्हरी इयर म्हणजे अयोध्येला, कारण तिथे एक वेगळी ओढ मला अशी नेहमी जाणवत होती. कधी जाऊ, मी जेव्हा आलो ऑगस्ट नंतर तर परत असं वाटत होतं डिसेंबर जानेवारी की परत जाऊ. मग घरचे शिव्या घालतील, म्हणलं हा सारखं सारखं मंदिरात जातोय.
आणि मित्रही म्हणतील की अरे हा साधू संत झालाय का तू, असं तसं. त्या हिशोबाने एक हे होतं. पण ह्यावेळेस मी म्हणलं एकटं जाण्याच्या ऐवजी घरच्यांना घेऊन जाऊ या मित्रांना घेऊन जाऊ. बरं. वाईफ त्यावेळेस तिच्या प्रोजेक्टसाठी बाहेर गेली होती, तेव्हा ती अवेलेबल नव्हती ऑगस्टच्या दरम्यान. आणि माझ्या मित्रांना विचारलं, जसं प्रसाद आहे तो नेहमी माझ्यासाठी तयार असतो कुठेही जायला, तर तो म्हणे जाऊया आपण अयोध्येला. मग 2-3 लोकांना अजून विचारलं. स्वप्नील होता, देवेंद्र होते, विजय सर होते, त्यांनाही विचारलं. सगळ्यांचे एज ग्रुप असे वाढत गेले. म्हणजे मी समजा 37 असेल, मग कोणी 42, कोणी 50, असे लोक होते. आणि येस, फर्स्ट टाइम मग त्यांना घेऊन गेलो अयोध्येला. पण एक वेळ मला असं वाटलं की तिथं, कारण सगळे मित्र असताना काय मजा मस्ती गप्पा फोटो हे सगळं होणार आपलं. ऑब्विसली. हा. आणि त्यावेळेस कसं होतं की माझा स्वभाव कसा आहे की एखाद्याला आणलंय तर आपण त्याचं केलं पाहिजे. हॉटेल व्यवस्था चांगली आहे का, अरे तुला चांगलं वाटतंय का, मंदिरात गेल्यानंतर दर्शन म्हणजे ह्यांचं दर्शन चांगलं होतंय का, सगळं लक्ष माझं त्या गोष्टींकडे होतं. आणि एक वेळ जाणवलं की माझं देवाकडे लक्षच नाही गेलं. म्हणजे की आपण दर्शनासाठी आलोय तिथं लक्ष कमी असून मी ह्यांच्याकडे जास्त लक्ष दिला. तो एक क्षण असा जाणवला की म्हणजे अनुभूती काय सारखी येत नाही. करेक्ट. तुम्ही जेव्हा मनापासून एखादी गोष्ट करतात तेव्हाच ती अनुभूती म्हणा या आपल्या देवाबद्दलची भावना ती येते, असं मला असं वाटायचं. बरोबर आहे. आणि मी त्यांना दोष देत नाही, ते आले उलट त्यासाठी मी खूप म्हणजे त्यांचं थँकफुल आहे. पण जे मला जाणवलं की म्हणजे ग्रुपमध्ये जाणं, आपण समजा आता मेडिटेशनला बसायचंय, अरे हा काय मेडिटेशन करतोय, एवढा मोठा झाला का, त्या हिशोबाने लोक या मित्र आपले बघत असतात. ते तुम्हाला म्हणजे मित्र म्हणजे कसे असतात आणि यस, तो क्षण मी आल्यानंतर मला असं वाटलं की अरे आपण एकटं गेलं असतं तर अजून चांगलं झालं असतं, असं मला त्यावेळेस वाटलं होतं. आणि यस, तो एक प्रवास चांगलाच झाला ऑब्व्हियस त्यांच्याबरोबर जाऊन. म्हणजे एखाद्याला पुण्य देणं पण चांगलीच गोष्ट असते. तुमच्या निमित्ताने त्यांचं दर्शन झालं. तर तेच सगळे लोक तेच म्हणत होते की नाही तू नसता तर अयोध्या कधी आम्ही प्लॅनही नसतं केलं त्या हिशोबाने. आणि मग यस, त्यानंतर परत बॅक टू पुणे, बॅक टू रेग्युलर रुटीन. असं नाही की खूप बदललं, रोज आपलं नाम जप वगैरे चालूच होता. काय वाटतं तुम्हाला, आध्यात्मिक हा जो प्रवास आहे, म्हणजे पहिलं दर्शन जे तुमचं एकांतात झालं, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एकटे गेला होतात, सेकंड टाइम तुम्ही फ्रेंड्स बरोबर गेला, तर आध्यात्मिक प्रवास हा एकट्याचा असतो का काय, त्याच्यात काय सांगाल तुम्ही? तसं पाहिजे डिपेंड्स, कारण प्रत्येकाचं जे नेचर आहे ते वेगवेगळं आहे. जसं माझं कसं ओव्हर थिंकिंग नेचर आहे की एखाद्याला बरोबर नेतोय या एखाद्या बरोबर असेल तर मी खूप विचार करतो त्यांच्याबद्दल. एखादा असेल तर त्याला काय उभे राहतील, राहू दे, मी माझं मेडिटेशन चालू आहे, त्यांचा तो कनेक्ट होऊ शकतो. त्यावेळेस माझा नाही झाला, कारण मी खूप विचार करणारा माणूस आहे. तर तो एक फरक. देवाच्या दारात उभं असून सुद्धा तुमच्या मनात जर खूप सारे थॉट्स असतील. खूप सारे थॉट, म्हणजे इथं लाईन आहे, मूर्ती समोर आहे, पण मी अरे तुम्ही येताय ना, मागे येताय ना, असं त्या हिशोबाने लक्ष होतं माझं. म्हणजे नाहीतर आपण जेव्हा एकटं जातो कंटिन्यू मूर्तीकडे बघतोय, या मनात काय काय विचार आहे, काय आपल्याला हे करतोय, त्या हिशोबाने जातो आपण. ते म्हणजे शेवटी तुम्ही कुठल्या भावनेनी तिथे कनेक्ट होताय ते जास्त मॅटर होतं. ते मॅटर करतं मेन म्हणजे. करेक्ट. मग एखाद्याला जमू शकतं की एखादा नाही विचार करतो, मूर्तीकडे बघतोय, त्याला जमू शकतं. माझा स्वभाव नाहीये, म्हणजे मी एखाद्याला हे केलं तर ते पूर्णपणेच करणार असं आहे. करेक्ट. म्हणजे सगळे गेले तर त्यांचं दर्शन नीट प्रत्येकाचा मॅच त्यांची व्यवस्था नीट लागणं, या सगळ्या गोष्टींकडे करता करता स्वतःचा जो मोटो होता तो राहिल्यासारखा वाटला जेव्हा तुम्ही मित्रांबरोबर गेलात तेव्हा. मग ती ट्रिप अनसक्सेसफुल आहे का, असं नाहीये? अनसक्सेसफुल नाही म्हणता येणार, कधीच नाही म्हणता येणार, सक्सेसफुलच म्हणता येईल. प्रभू श्रीरामांनी बोललं होतं शेवटी, कारण असं कोणी जात नाही, म्हणजे त्यांचं बोलावल्याशिवाय तर आपण जाऊ शकत नाही, अशी गोष्ट आहे ती. आणि पण ती अनुभूती नाही आली, फक्त तुमचं अनुभूती त्यावेळेस कळलं की प्रत्येक वेळेस येईलच असं नाहीये. तेही आहे. म्हणजे जस्ट एक ती नॉर्मल जाऊन येऊन अशी ट्रिप झाली, मजा मस्ती आली, मित्रांबरोबर होतो तेवढं. तो पण एक टाइमच आहे चांगला की देवाने एक, आपण रोजच्या बिझनेसच्या ह्याच्यामध्ये म्हणा, ह्याच्यामध्ये रोजचा टाइम जातो असतो, तर मित्रांबरोबर गेला, चांगला टाइम गेला, तोच तेवढंच सांगेन तुम्हाला. आणि त्यांना यात्रा घडवण्याचं ते म्हणता दर्शन झालं. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा तुम्ही गेलात तेव्हा एक चांगला अनुभव तुम्हाला आला, तो आपल्या प्रेक्षकांना. 2025 म्हणजे शेवटचंच वर्ष. ह्यावेळेस मी म्हटलं की आपण
दुसरं एक्सप्लोअर करू ह्यावेळेस अयोध्येला जाण्यापेक्षा. माझ्या डोक्यात होतं जगन्नाथपुरी आणि सेकंड होतं आपलं खाटू श्याम जे राजस्थानमध्ये. हे दोन्ही खूप नावाजलेले नाव आहे. म्हणजे असं आहे ना की आता मी कधी कधी खूप स्पिरिच्युअल टूर पण शोधत असतो की कुठं जाऊन आपल्याला काय काय म्हणजे जगन्नाथपुरीचं आपण ऐकलं असेल की त्यांचे खूप काही महिमा आहे. त्यांचा तो फ्लॅग उलट्या दिशेने वाहतो हवेच्या, या त्यांचं जे कुकिंग होती ती कधी संपत नाही, म्हणजे प्रसाद सगळीकडे वाटला जातो. ते एक बघायचं होतं मला की खरं आहे काय नाही. मग शॉर्टलिस्ट केलं जगन्नाथपुरी आणि खाटू श्याममध्ये. खाटू श्यामचं मी ठरवलं होतं की जाऊया आपण, म्हणजे ऑक्टोबरच्या दरम्यान. ह्यावेळेस मी ऑगस्टला नाही जमलं मला काही कारणास्तव. आणि मग कुठंतरी माझ्या कानावर कालभैरव अष्टकम त्या दरम्यान ऐकू गेलं. रील्स का यूट्यूबवरनं मला आठवत नाही. आणि ते खूप आवडलं मला कालभैरव अष्टकम. फर्स्ट टाइम म्हणजे मी त्यावेळेस ऐकलं असेल. आपलं तुम्ही जर महेश काळेंचं रामबिना कुछ दिखत नाही आणि काल ते ऐकलं असेल तर मी नेहमी ते जास्त गाणं ऐकतो आणि खूप मस्त गाणं येतं, एकदा ऐका तुम्ही नक्की. तर ते डायरेक्ट युट्यूबवरनं त्या ह्याला ते चालू झालं कालभैरव अष्टकम. मला खूप आवडलं. मग मी तर पूर्ण आठवडा कालभैरव अष्टकम ऐकत होतो. कालभैरवचं असंच आहे की मला जास्त काही माहित नाही. जसं रामाचं जास्त माहित नव्हतं तसं कालभैरवचं माहित नव्हतं. जसं आपले म्हसोबा या हे आहेत तसं कालभैरव एक असं ऐकून होतं फक्त. त्यानंतर मनात अचानक विचार आला की व्हाय नॉट काशी. अच्छा. आणि अयोध्येवरनं काशी. मग काशीवरनं तसं अयोध्येला पण जाता येईल, म्हणजे मिस नको व्हायला, दरवर्षी जे जातोय आपण. मग काशीला जायचं ठरवलं. काशीला खास म्हणजे काशी विश्वनाथ नाही म्हणता येणार, पण कालभैरवला जायचं असं एक डोक्यात होतं. आणि वाईफला बोललो मी एकटं जाते म्हणलं यावेळेस. ते जा बिंदास, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण मागच्या जो अनुभव आला म्हटलं की मला एक जाणवलं ना की तुम्ही ते विपासना ऐकलं असेल ना. विपासना लोक करतात 3 दिवस 10 दिवस 15 दिवस करतात. तो जो पहिल्या वेळेस पण जेव्हा गेलो ना, तो विपासनाचा अनुभव सारखं वाटतं. जेव्हा आपण एकटं जातो ना, आपण थिंकिंगला वाव मिळते, ओपन थिंकिंग होती, या कोणी बरोबर नसतं की म्हणजे आपली थिंकिंग चेंज करायला नसतं, विचार आपण ओपनली करू शकतो. हा मला एक अनुभव आला विपासना टाईप तिथं जेव्हा आपण एकटं जातो त्यावेळेस. मग मी म्हणलो व्हाय नॉट गो अलोन अगेन, म्हणजे आणि आपल्याला काशीचं पण अयोध्याचं पण दर्शन होऊन जाईल. आणि यस, मग अराउंड आता ऑक्टोबरमध्येच, ऑक्टोबर एंडला मी गेलो काशीला. आणि फर्स्ट टाइम कालभैरवचं मंदिर मी पाहिलं. म्हणजे खूप तिथे सुद्धा कालभैरवचं दर्शन आधी आहे आणि मग काशी विश्वेश्वर. तसंच आहे. म्हणजे कारण कालभैरव कोतवाल म्हणून समजलं तिथं. आय गेस पोलीस स्टेशनमध्ये पण कालभैरवची मूर्ती ठेवली मेन खुर्चीवर. कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांची असती. म्हणजे कोणी जर नवीन कलेक्टर या नवीन पोलीसच्या हायर अथॉरिटीला जेव्हा येतो तेव्हा तो पहिले कालभैरवचं दर्शन करतो आणि मग त्या ह्याच्यात जातो. त्यांच्याशिवाय पानही हलत नाही काशीमध्ये असं म्हटलं जातं. करेक्ट. कालभैरव म्हणजे काय की भैरव इज लाईक भयावर जो विजय ज्यांनी पाहिला तो कालभैरव, आणि काळावर पण ज्यांनी विजय मिळाला ते कालभैरव. आपण त्यांना असं ओळखतो. आणि ती खूप जबरदस्त पॉवर आहे असंच म्हणता येईल मला. म्हणजे ज्याला मृत्यूचं भय आहे, ज्याच्यात जो खूप काही कर्जात अडकला आहे किंवा ज्याचे कोर्टाची कामं पेंडिंग आहेत, अशा लोकांनी जर कालभैरवाची उपासना केली तर ती जास्ती फलदायी ठरते. म्हणजे आपण यावर एक पॉडकास्ट केलाय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती. त्यामुळे त्या मॅडमनी ह्या गोष्टी शेअर केल्या होत्या की ज्यांना आयुष्यात असं वाटतं की काहीतरी थांबलंय किंवा भीती वाटतीये, तर त्यांनी कालभैरवाची उपासना केली तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते. तुमच्या अनुभवाकडे वळूयात परत. तेच माझं सांगायचं की आपल्या जेव्हा आयुष्यात प्रॉब्लेमच आहे तेव्हाच गेलं पाहिजे असं नाहीये. मी तर म्हणेल जेव्हा सगळं तुमचं चांगलं आहे तेव्हा जा. जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना देव लवकर येईल तुमच्या बरोबर आज, असं मी म्हणता येईल. कारण त्यावेळेस असं नव्हतं की खूप प्रॉब्लेम्स होते, जस्ट एक दर्शन करायचं, आपल्याला जायचंय. आणि कालभैरवच्या आपण जेव्हा मंदिरात एंटर करतो ते दंडकी हातात त्यांच्या दंडक असतात, सगळे असे बसलेले असतात आजूबाजूला. ते आपल्याला इकडे म्हणतात, ते असं दंडक मारतात, कालभैरवचा मंत्र म्हणतात. कारण ते म्हणतात की तुमचे सगळे पाप त्या दंडकमध्ये कालभैरवच्या मंदिरात मिटले जातात, त्या हिशोबाने ते हे करतात. आणि यस, तो एक आणि मी जसं मंदिरासमोर गेलो आणि तिथं आपण जसं दक्षिण पेटीमध्ये पैसे ठेवतो तसं तिथं ठेवलं मी.
आणि तेवढ्यात ते गुरुजी म्हणले तुम्ही एकटे का, आप अकेले हो क्या, म्हणलं हा अकेला हो, पण आ जाओ बोले पीछे के दरवाजे से. आणि मला मधून दर्शन करायचं एक सौभाग्य भेटलं कालभैरवचं. फर्स्ट टाइम बघत होतो मी कालभैरवांना, म्हणजे समोरासमोर असं की, आणि खूप म्हणजे मस्त एक छान अनुभूती होती त्या कालभैरवांची. मग मी डिसाईड केलं की तिथंच बसूया म्हणजे मंदिरात, कारण मला दुसरं काही काम नव्हतं. मी फक्त मंदिर करत होतो, नाही फिरायला आलो होतो काशीमध्ये, जस्ट एक कालभैरवासाठी आलो. म्हणलं मग व्हाय नॉट. हा म्हणजे मग त्यांचं जप चालू केला तिकडं. दुपारी मग थोडं रूमवर जाऊन आलो, परत संध्याकाळी आलो. ते आजूबाजूचे जे बसणारे ते पण ओळखीत झाले होते ना, अरे परत वापिस आ गया आप तो. मला हा ऐसे बैठने आया था अभी. आणि मग एक संध्याकाळची आरती असती ती अटेंड केली. मग परत जेवायला गेलो. ते म्हणले की तेव्हा कळलं की रात्री एक आरती असती, ती तुम्ही अटेंड करा, खूप छान असते ती. मग मी म्हटलो की व्हाय नॉट, म्हणजे आलोच आहे तर ती करून जाऊ आपण. आणि त्यानंतर रात्री आय गेस मी 10:30-11ला आलो असेल परत. त्याच्यामध्ये ते म्हणले की आरती का टाइम आहे अभी. आणि त्यामुळं मग मी तिथं बसलो परत आपला. त्यांचं सगळं पाणी मारणं वगैरे चालू आलं. मग किती 11:30 वाजले. अरे आरती होती का नाही अजून. मग ती रात्री 12 वाजताच्या दरम्यान आरती चालू आली. त्या गाभाऱ्यामध्ये 11 लोक होते फक्त, त्यात मी गेलो. आणि तो जो अनुभव आहे ना, तो अजून पण म्हणजे कधी विसरू शकत नाही. अशी आरती होती, शयन आरती जी असते ती. भूत वर्तमान भविष्य एकत्र आल्यासारखं मला वाटलं तेव्हा. कारण जे कालभैरवाचं जे कवच असतं त्या आरतीच्या दरम्यान ते काढतात, आणि मागं आपलं शेंदूर लावलेला दगड असतो ना, तो आहे खरा तिथं मागं. म्हणजे आपण नुसतं कवचच बघतो समोर, तेव्हा अंगाला असा एकदम काटा आला की काय एनर्जी. म्हणजे आपण असं खूप साऱ्या देवांना मी जातो, म्हणजे नाही का, असं बाकीचे देव जातो, गणपती बाप्पा जातो, या गजानन महाराज जातो, या पंढरपूरला गेलो, पण आपली एनर्जी ना काही देवतांशीच मॅच होती. म्हणजे मी असं जे अनुभवलंय, कारण सगळीकडे जातो आपण देवदर्शन करतो, पण इथं मला असं वाटलं की नाही म्हणजे आपलेच घरचे असतात, त्या हिशोबाने अशी एनर्जी मॅच होऊन जाते नाही का आपली. आणि तो एक अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातला शयन आरती जी म्हणतात त्याला, म्हणजे प्रत्येकाने केली पाहिजे ती. आणि ते म्हणतात की प्रत्येकाच्या बसची बात नाही ते शयन आरती बघणे पण, म्हणजे कारण ते म्हणतात की तेव्हा झोपायचा टाइम असतो कालभैरवांचा. आणि कालभैरव म्हणजे मी कसं पहिले ऐकलं होतं की जास्त तांत्रिक रिलेटेड, या म्हणजे भय तिथं जाणं म्हणजे एकदम काळा जादू या हे त्या हिशोबाने ऐकलं होतं. पण असं काही नाही, आपल्यावर डिपेंड आहे की म्हणजे आपण काय भावनेने जातोय. तुम्ही तिथं जे म्हणतात की त्यांना दारू या हे चढवतात, तुम्ही तेच चढवलं पण असं नाही. त्यांना जलेबी पण आवडते, त्यांना गोड पण आवडतं, बाकीचं पण आवडतं. तुमच्या याच्यावर की तुम्ही त्यांना कशा दृष्टीने बघताय, आणि त्यांना तेच चढवल्यानंतर खुश होता असं नाहीये ते. आपण काय भावनेने जातोय त्या दिवशी मला जाणवलं. आणि फर्स्ट टाइम तिथून मी म्हणजे आई 1:30 वाजता आरती झाली. रात्र होती खूप, मला हॉटेलचा रस्ता माहित नव्हता, पण मी कसं पोहोचलो बरोबर मला माहिती आहे. म्हणजे फर्स्ट टाइम एवढ्या अंधारात मला थोडी अंधाराची पहिल्यापासून भीती होती, पण त्या दिवशी ती नाहीशी झाली असं मला जाणवलं, म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने. बरोबर, ते एक खरंच. करेक्ट. कालभैरव उपासनेचं हे खऱ्या अर्थाने फलितच आहे की तुमची भीती, भय, संकटाला सामोरं जाण्याची वृत्ती तुमची आयुष्यात वाढते, आणि एक बळ येतं पुढच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. ते म्हणतात ना 8 टाईपचे भैरव असतात, जसं आपण आता कंटारामध्ये ऐकलं होतं, असितांग भैरव, रुरु भैरव, आणि त्याच्यानंतर कपाल भैरव आहे, उन्मत्त भैरव आहे. त्याच्यानंतर 8 प्रकारचे भैरव. ते 8ही डायरेक्शनने आपल्याला मदत करतात, त्या हिशोबानेच आहे. बरोबर, प्रत्येक भैरवाचं एक वेगळं एक महत्व आहे त्याच्यामध्ये. आणि यस, खूप फक्त तंत्राची देवता नाहीये भैरव. तंत्र देवता, खूप लोकांचा गैरसमज आहे. नाही तसं नाहीये ते. आणि ते जागृत देव असं म्हणता येईल. म्हणजे आज म्हणतात ना की जसं हनुमान आजही आपल्या पृथ्वीवर आहे, तसं भैरव जागृत देवत म्हणता येईल आपल्याला. की आज तुम्ही बघाल तर आय गेस लास्ट 2 years पासून आपलं जे तीर्थस्थानावर जाण्याचं जे पब्लिक आहे, आता लोक जास्त करून तीर्थस्थानात जास्त जायला लागले. आय गेस वन ऑफ द हायेस्ट व्हिजिटिंग आता काशी असेल, म्हणजे डेस्टिनेशन की जिथं लोक जात आहे. प्रचंड गर्दी होती आता याच्यात.
तेच लोकांना आजकाल जाणवायला लागलंय की हा थोडं देवदेव केलं पाहिजे, म्हणजे त्या हिशोबाने लोक आता व्हिजिट करायला लागलंय, महत्वाचं म्हणजे. थोडं देवदेव केलं पाहिजे किंवा आता लोकांना ना कुठेतरी एक श्रद्धा ठेवून त्याची एनर्जी किंवा काम करण्यासाठी आजकाल खूप मानसिक अशांती आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट जसं तुम्ही म्हणाल की ओव्हर थिंकिंग आहे ओव्हर थिंकिंग आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नैराश्य येतं पटकन लोकांना. असं कुठेतरी तुमचं जर श्रद्धास्थान असेल तिथनं एनर्जी मिळेल, कुठूनही असेल, ऊर्जा मग मिळेल. तुमचे दैवत जे आहेत त्यांना तुम्ही पूजा, म्हणजे थोड्या 10 मिनिटं द्या, खूप आहे म्हणजे, पण मनापासून द्या. मी असं म्हणत नाही 1-1 तास बसा, म्हणजे मी जे म्हणत असतील त्यांना काही बोलत नाहीये, पण पोथी वाचणं हे पण करू शकता ज्यांना, पण ते मनापासून वाचा. खूप लोक पोथी वाचताना खाली मोबाईलमध्ये हे चालू आहे, म्हणजे आवाज चालू आहे, तसं नका करू. म्हणजे माझं असं म्हणणं की तुम्ही जो टाइम देताय ना तो पूर्णपणे द्या. मग तो 10 मिनिटं असेल या 2 मिनिटं असेल, 15 मिनिटं असेल, पण तो पूर्ण दिला ना, तो एक खरंच खूप चांगला हे होतो. म्हणजे देव पावणे म्हणजे आता आपण म्हणतो ना की धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सींचे 100 घोडा, ऋतू आहे तर फल आहे. म्हणजे एखादं आपण झाड लावलंय ते एकाच दिवशी उगवेल असं नाही ना, म्हणजे एका दिवशी पाणी टाकलं आपण, तसंच आपलं देवाची साधना आहे, ती हळूहळू आपली वाढत जाणार आहे. तुम्ही जर म्हणाल की नाही नाही आज मी हनुमान चालीसा 50 वेळा म्हणतो, आज मला देव पावतील, असं नाही होत ना ते. म्हणजे तुम्ही डाऊन द लाईन टाइमलाईन कसा जातोय, तुम्ही किती मनापासून करतात ते पण डिपेंड राहतं त्याच्यावर. जसं आपण औषध घेतलं एक दिवशी बरं होत नाही, तसंच काही ते देवतेचं आहे, थोडा टाइम लागतो बॉडीला रिॲक्ट करण्यासाठी. आणि परीक्षा सुद्धा बघतात ना परमेश्वर तुमची, की तुमच्यात किती सातत्य आहे, किती कंटिन्युटी आहे तुमच्यामध्ये, किंवा फळाच्या प्राप्तीने लोक खूप काही गोष्टी न करता निस्वार्थी भावनेने केलं तर मला असं वाटतं जास्ती त्याचा फायदा होऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल तुमचं पॉडकास्ट आहे, एखादा म्हणतो व्हिडिओ कधी होणार कधी होणार कधी होणार, तुम्हाला जर सारखंच एका दिवशी मागं लागला तुम्ही इरिटेट होणार ना. मग देव इरिटेट होईल असं तुम्हाला का नाही वाटत, म्हणजे की अरे मला का देत नाही सक्सेस, का देत नाही, मी तर मंदिरात येतोय. देव पण एक वेळेस इरिटेट होणार नाही, अरे हा किती मागं लागलाय. पण माझं म्हणणं यू शुड गिव्ह टाइम, पेशन्स ठेवायला शिका, ते खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि पेशन्स ठेवला तर सगळ्या गोष्टींची परिस्थिती तुम्हाला हळूहळू येईल. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ द्यावा लागतो म्हटलात ना, तशा गोष्टी आहेत. दुसऱ्या दिवशी मग सगळं आपण काशी विश्वनाथ म्हणा या सगळं जाऊन आलो, गंगा आरती पाहिली, खूप छान आहे, सगळ्यांनी अनुभवली पाहिजे. आणि थर्ड दिवशी आय गेस मला नंतर दुसऱ्या दिवशी 4th डेला अयोध्येला जायचं होतं. तर रात्र झाली होती, जस्ट ते मिष्टी एक फेमस तिथं एक भंडार आहे, तिथं मी खात होतो आणि म्हटलं जावं का नाही जावं, म्हणजे कालभैरवला परत म्हणजे जाण्याच्या आधी त्यांची परमिशन घेऊन जाऊ असं एक डोक्यात आलं. तशी गरज नव्हती, पण हॉटेल पण जवळ होतं आणि ते लांब होतं, त्यावेळेस 22 मिनिटाचं अंतर दिसत होतं. म्हटलं नको, काय समजत नव्हतं मी रूमवर जाऊ, कारण परत रात्री जायचं, सकाळी उठायचं होतं. आणि तेवढ्यात एक रिक्षावाला आला आणि तोने भैया कालभैरव जाना आहे का. मला म्हणलं, एक वेळ पण विचार न करता म्हणलं, लगेच रिक्षात बसलो, चलो म्हणलं. त्याला म्हणलं तूच मला परत सोडून दे हॉटेलला, आणि तो एक जाऊन मी दुसऱ्या दिवशी अयोध्येला परत निघालो. म्हणजे असं वाटत होतं की कालभैरव आपल्या बरोबर चालताय, मनातलं ओळखलं. हा. म्हणजे काशीला जाताना एअरपोर्टकडे जाताना जेव्हा मी कॅब बुक केली होती, त्या मला तो आठवला आता, त्या ड्रायव्हरचं नाव महादेव होतं. आणि बोलता बोलता त्यांचे जे कुलदैवत होते ते कालभैरवच होते. म्हणजे मी तेवढ्याच घरी सांगितलं त्याने, की आई म्हणले की बरोबरच घेऊन चालले तुला ते, असं समज म्हणे. मग झालं पुन्हा त्या वर्षी रामाचं दर्शन? येस. दुसऱ्या दिवशी अयोध्येला गेलो. ॲज युजल फर्स्ट आपण हनुमानगडीला जातो आणि तिथं मेडिटेशनला बसलो हनुमानगडीच्या इथं. मी जनरली आपण जप करतो, म्हणजे मी जप करतो जनरली गेला की मंदिर समोर, आणि असं मी समोर तिथं बसलेलो होतो. आणि मी जप करताना तेवढं आरती चालू आली, आणि मी देवाला त्या आरतीच्या होण्याचं चालू आधी मी जस्ट म्हणून, कारण कधी जातो तर असं मागत नाही की मला हेच द्या तेच द्या, जस्ट की सगळं राहू द्या, चांगलं राहू द्या, हेल्दी राहू द्या. पण त्यांना जस्ट त्यावेळेस विचारलं की मी एवढ्या 3 वर्षापासून येतोय, 3rd इयर आहे, तर तुम्ही आहे काहीतरीच अनुभूती द्या, म्हणजे नाही का. कारण आपण अयोध्येचं ॲज अजून मी असं प्रसंग ऐकलेला नाही की हा बाबा मला श्रीराम दिसले या असं. मी खूप सर्च केलं, तर मी म्हणलं की ॲटलिस्ट अनुभूती द्या की तुम्ही आहे, म्हणजे नाही का आसपास. आणि त्याच एक 20-25 सेकंदानंतर आरती चालू होती, मी खालीच बसलो होतो, मेडिटेशन चालू होतं.
माझ्या गळ्यात कोणतरी हार टाकला. बर. मला अंगावर काटा झाला. आणि आरती झाल्यानंतर मी जेव्हा मेडिटेशन झाल्यानंतर आणि आरती पण झाली तर मी डोळे उघडले, तर माझ्यावर आपला एक जण होता, त्याला विचार कोणी टाकलं, तो आणि शेजारीचे बाबा बसले त्यांनी टाकलाय. तर स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसतच असेल की हा जो हार आहे त्या बाबांनी टाकला होता. आणि मग त्यांना जास्त बोलता येत नव्हतं, ते असं थोडं बोलताना एकदम कमी बोलतात. मी त्यांना काही असं विचारलं नाही का टाकला काय नाही, मी जस्ट जाणवलं की हा बाप्पा आहे आपल्याबरोबर. कारण हार टाकण्याचा काही संबंधच नव्हता ना, म्हणजे का टाकतील ते माझ्या अंगावर, एवढी पब्लिक आसपास उभी आहे आरतीला, तिथं देवासमोर मंदिराच्या इथं सगळी पब्लिक उभी आणि हार का टाकतील ते माझ्या. मला असं विचारायला की नाही, येस काहीतरी आहे आपल्या पाठीशी, म्हणजे मी एकटा नाही त्या दिवशी, मला खरंच जाणवलं, म्हणजे त्या हिशोबाने होतं ते. म्हणजे तुमच्या मनात विचार यायला की हा. देवा तू आहेस तर मला हा प्रचिती दे काहीतरी आणि तर सांग की बाबा आहे, काहीतरी अनुभव दे की बाबा तुम्ही आहे माझ्याबरोबर, म्हणजे मी येतोय 3 वर्षापासून, मी येतोय का तुमच्यावर उपकार नाही करत आहे, बट स्टील काहीतरी हा बाबा आहे तुम्ही, म्हणजे बरोबर एक काहीतरी तर एक डिरेक्शन बरोबर डिरेक्शन चाललंय. आली या काहीतरी होतंय आपल्या लाईफमध्ये. तर मग तेव्हा समजलं मला की आपण जातोय तर देवाला असं एक, आपण लहान मुलं कसं आईला सांगतो या पप्पांना सांगतो मला हे पाहिजे ते पाहिजे, तुम्ही बोला, म्हणजे त्या दिवशी मला जाणवलं की Correct. आपण देवासमोर जाऊन आपण समजतो की देवाला सगळंच माहिती सगळं देवाला, हो. पण हा म्हणजे तुम्ही त्याच्या समोर जाऊन बोला की बाबा मला लाईफमध्ये हा प्रॉब्लेम चाललाय, या काय करू, तुम्ही डायरेक्शन द्या, सॉल्व्ह नका करायला सांगू, तुम्ही काहीतरी सांगा, डायरेक्शन द्या, ते बरोबर आपल्याला देतो. मला असं एक त्या दिवशी वाटलं. म्हणजे खूपच छान आहे हे. हा. आणि आय कुड कनेक्ट विथ यू की अशा गोष्टी होतात जेव्हा तुम्ही अंतर्मनाने देवाशी संवाद साधता, Correct, मनापासून correct. त्याच्याशी बोलता, तेव्हा तुम्हाला कुठे ना कुठेतरी मार्ग त्याचा नक्कीच Correct. मिळतो. सो या गोष्टी घडतातच. आणि पहिला म्हणजे बिझनेसमन संकेत आणि आता या सगळ्या गोष्टींची प्रचिती आल्यानंतरचे संकेत, यामध्ये काय फरक आहे? फरक असता जास्त असं नाही म्हणता येणार, पण यस माझा पहिले जे समस्या आल्या की मी थोडं असं खूप ओव्हर थिंक करायला लागायचो. आता बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. म्हणजे समस्या आली की हे काहीतरी मला शिकवणार आहे, ह्या दृष्टीने मी त्याच्याकडे बघतो. आणि म्हणजे लाईफमध्ये जे टेन्शन घेतो ना आपण, ते टेन्शन नका घेऊ. म्हणजे उद्या कोणी पाहिलं, आज जेवढं जगात जगून घ्या मस्त, असं माझं म्हणणं आहे. कारण म्हणजे आजचा दिवस हा तुमचा बेस्ट दिवस जगायचा असंच तुम्ही समजा. म्हणजे की काय होईल माझं पुढं, काय होईल, रिलेशन्स, बिझनेस, हे सगळे एवढं विचार नका करत बसू. कारण देवाने आपल्याला एकच मस्त छान आयुष्य दिलंय, पुढचं आयुष्य पण दिलं असेल तेव्हा काय आठवणार तुम्हाला मागच्या जन्मीचं. मी म्हणाल की आत्ता जे आहे त्याची मजा करा मस्त, आजचा दिवस तो एन्जॉय करा, एवढंच मी म्हणाल. म्हणजे मी पहिले कसं होतं की चटकन रिॲक्ट करायचो एखाद्या गोष्टीला, की म्हणजे राग. तर आता म्हणजे समजून घेतो या समोरच्याला, कारण प्रत्येक जण आपल्यासारखंच वागेल असं नाहीये ना, म्हणजे असाच वागला पाहिजे, जो असतो तो नाही आला पाहिजे. म्हणजे तेव्हा मला समजलं की नाही, यस आपण रिॲक्ट जे करतोय, कारण जसं मगाशी म्हटलं प्रत्येक माणसाचा स्वभाव सेम नाही आहे. म्हणजे माझा स्वभाव ओव्हर थिंकिंगचा असेल तर त्याला ते काहीच वाटणार पण नाही की हा बाबा आपण ह्याला बोललोय, तर तो रिॲक्ट पण नाही करणार, त्याच्या लाईफमध्ये त्याचं लाईफ चालू आहे. म्हणजे मी जर पहिले असं एखाद्याला समजा काही हेल्प करतोय, तर मला ॲटलिस्ट असं मी पहिले एक्सपेक्ट करायचो की नाही म्हणजे ह्यानी मला हेल्प केली पाहिजे, ॲटलिस्ट माझ्याशी चांगलं बोललं पाहिजे, असं बोलून दाखवलं पाहिजे की हा बाबा केलंय बाबा. पण तो विचार, म्हणजे ती इगो या हे ते कालभरात सगळी मिटून गेली. मी म्हटलं की नाही, म्हणजे आपण एखाद्याला केलं ते सोडून द्यायचं. म्हणजे ते त्याला वाटलं तर येईल, त्याला नाही वाटलं तर देवाच्या भरोसे, असं त्या हिशोबाने. म्हणजे आपण एखाद्याला फोर्स नाही करू शकत एखाद्या गोष्टीसाठी की हा बाबा नाही, मी तुला मदत केली, तू माझाच राहा. नाही, म्हणजे इट्स ओके. त्या हिशोबाने एक शिकलोय मी. आणि यस खूप काही बिझनेसमध्ये एक चांगल्या ग्रोथ माइंडेड विचाराने विचार करायला लागलो की अरे एका महिन्यात पुढचं कसा प्रोजेक्ट येईल, तो असा विचार डोक्यात निघून गेलाय की कसं ग्रोथ करायचंय आपल्या बिझनेसला, तेवढंच मी आता बघतो. म्हणजे त्या हिशोबाने एक लाईफ चालू आहे. खूपच छान. सो हे सगळं आध्यात्मिक लाईफ आहे, बिझनेस लाईफ आहे, करिअर आहे, या सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स होतात? हँड इन हँड जाऊ शकतो ऑब्व्हियसली. इनर लाईफ म्हणजे आपलं अध्यात्म आहे आणि बिझनेस आहे, हे एकत्र गेल्याच पाहिजे. फक्त एवढंच की इनर लाईफकडे म्हणजे अध्यात्म थोडं दुर्लक्ष केलं की थोडं बिझनेसला अपडाऊन होऊ शकतं, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळं दोन्ही एकत्र जाऊ शकता, फक्त इकडं दुर्लक्ष करू नका. कारण आज तुम्ही थोडा वेळ द्या अध्यात्माकडे, असं माझं एक सगळ्यांना हे राहील, सांगणार आहे.
जे आपले हे सगळे प्रेक्षक हे सगळी तुमची अनुभूती ऐकतायत, हे सगळे जे तरुण ऐकतायत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आजकाल सगळेच पैशाच्या मागे धावताय. म्हणजे पैशाच्या मागे धावा असं म्हणत नाही, पण स्वतःकडे लक्ष द्या. कारण आजकाल कंपॅरिझन या हे खूप होतंय. म्हणजे अरे ह्याच्याकडे एवढं आहे तर माझ्याकडे का नाही आहे. तर तो विचार करण्यापेक्षा, कारण प्रत्येकाचा टाइम असतो. म्हणजे एखाद्याला लवकर सक्सेस येतं तर एखाद्याला उशिरा सक्सेस येतं. आपल्याकडे भरपूर एक्झाम्पल्स पण आहेत त्याचे. म्हणजे जर आपण बघायला गेलं तर त्यांना तेच सांगणं राहील की म्हणजे तुम्ही जे करताय ते करत राहा. एका दिवसात बदल होईल या एका वर्षातच मला सक्सेस मिळालं पाहिजे असं. कंटिन्युटी ठेवा, सातत्य ठेवा. त्यांनी कन्सिस्टन्सी असली तर प्रत्येक गोष्ट आयुष्यात घडेल, हे मी सांगेल त्यांना सगळं. नक्कीच. मगापासून आपण रामाची अनुभूती तुमच्याविषयी घडलेली ऐकली. त्यानंतर कालभैरव तुम्हाला खूप जास्ती कनेक्ट होतात. सो या दोन्ही देवतांच्या कुठल्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केला? तुम्ही आज जर ड्रेस पाहिला तर ब्लॅक इज भैरव आणि व्हाईट इज राम, म्हणजे असंच एक म्हणता येईल. रामाचे म्हणजे मी म्हणतो ना की आपण जेव्हा रामाचं करायला लागलो त्यावेळेस मी संयम शिकलो, या पटकन रिॲक्ट न करणे हे शिकलो. कारण भगवान राम तुम्हाला माहिती किती शांत आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होते. पण आपल्या आयुष्यात ना काहीतरी कमी असते म्हणून ते दुसरे देवाचं इंट्रोडक्शन होतं, असंच मी म्हणेल की एवढं पण संयम या प्रेमळ नाही राहिलं असं माझं असं म्हणणं आहे. कारण प्रत्येकाचं एक वेगळं अनुभूती असू शकते. पण कालभैरवचं माझ्या लाईफमध्ये इंट्रोडक्शन ह्यासाठीच झालं असं माझं म्हणावं लागेल की आपण घरात राम म्हणून राहू शकतो. या प्रत्येक माणसाच्यात राम असेल, कालभैरव असेल, पण जसं वागेल तसा तुम्हाला मी बघायला दिसेल. म्हणजे तुम्ही जर माझ्या चांगलं वागाल तर माझ्यामधनं राम, माझ्या मनातले राम दिसतील. या तुम्ही माझ्याशी वाईट असेल तर माझ्या मनातले कालभैरव तुम्हाला दिसतील, असंच म्हणेल मी. म्हणजे येस, बोथ पर्सनॅलिटी आज प्रत्येकामध्ये असली पाहिजे. कारण आजचं जग जे आहे ते काय एवढं सोपं नाही आहे जगणं. तुम्ही आजकाल ॲज अ राम म्हणून फिरत असाल तर येस, ऑफकोर्स मी तुम्हाला भेटेल, पण थोडंफार कालभैरवचंही तुमच्यामध्ये एक असलं पाहिजे, असंच मला सांगून राहील. बरोबर आहे. म्हणजे जो जसा वागेल हा, तशी अनुभूती त्याला तशी अनुभूती. येईल. हा, आणि ते प्रत्येक माणसाच्या असतं. आज मी असं म्हणेल की प्रत्येक माणसामध्ये आज राम आहे आणि रावण पण आहे. म्हणजे जसं चांगला माणूस असेल त्याच्यात काही ना काही वाईट गुण पण असतातच. म्हणजे जो तरी दाखवत नसेल तो एकट्यात असतो तेव्हा ते दिसतातच त्याचे गुण, असं आहे. आणि कधी कधी बाहेर येतातच ते. तर तसं एक आहे नाही का. बरोबर आहे. तुम्ही कुठल्या प्रकारच्या उपासना करता? म्हणजे आता जे आपले पॉडकास्ट ऐकतायत तर त्यांनी क्विकली काय केलं म्हणजे गोष्टी पुढे जातील, किंवा तुम्ही कुठल्या प्रकारच्या उपासना करता? मी जसं पहिलेही सांगितलं, म्हणजे मला अजूनही उपासना काय असतं हे मी तुम्हाला नाही सांगू शकणार. पण येस, तुम्ही मनापासून 10 मिनिटं बसा देवासमोर, देवाचं मनापासून करा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील हे सांगेल मी तुम्हाला. कारण आज तुम्ही 10 मिनिटं देताय तर तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा देव तुमच्याकडे 10 पावलं चालून येईल, एवढे सांगू इच्छितो त्यांना. म्हणजे उपासना कराच. म्हणजे जसं मला त्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, पण येस, मी जे करतोय ते आज फक्त सकाळी जे आहे मेडिटेशन 15-20 मिनिटं देवाला देणे म्हणजे मी त्यांच्यावर उपकार नाही करत, पण येस, माझ्या शांतीसाठी त्यांच्याकडे जातोय. शेवटी तेच सांगेल की करा, पण जे करा मनापासून करा. म्हणजे पूर्णपणे मग ते 20 मिनिटं 30 मिनिटं जे असतील ते पूर्ण देवासाठी असेल, तुमचं आजूबाजूकडे लक्षच नाही गेलं पाहिजे असं म्हणेल मी. करेक्ट. म्हणजे जे कराल ते इन्व्हॉल्व्ह होऊन करा. हा, मनापासून करा. येस, जी काही तुम्ही तुमचं जे काही मेडिटेशन असेल त्या किंवा हिशोबाने, ज्या स्वरूपात तुम्ही देवाला मग पूजत ते असाल, कोणते देव असो, म्हणजे असं नाही की फक्त कालभैरव या श्रीराम असते. करेक्ट. कोणत्याही देवासाठी करा, पण ते मनापासून करा. बरोबर. आणि मंदिरातही जाताय तर म्हणजे एवढ्या लांब जाण्यापेक्षा जवळच्या मंदिरात पण जाऊन या तुम्ही. तिकडे एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी असते. आपण म्हणतो मंदिरात का जायचं, तर ऑलरेडी तिकडे सगळ्यांचे प्रेयर्स असतात, पॉझिटिव्ह एनर्जी असते. तो एक वेगळाच फील असतो. घंटी वाजली की निगेटिव्ह एनर्जी जाणे या हे असतं, ते एक वेगळाच फील येतो. म्हणजे करेक्ट. मी तर म्हणजे कुलदेवताला पण तुम्ही गेलं पाहिजे, कारण कुलदैवत हे आपल्या फॅमिलीचे ह्याचे फर्स्ट दैवत असतात. आणि मी आत्ता कोपरगावला गेलो होतो, इलेक्शन होतं, आमचे काका उभे होते नगराध्यक्षासाठी. 20 तारखेला रिझल्ट होता आय गेस. आणि त्या दिवशी मी 19 आणि 20 तारखेला 2 दिवसच गेलो होतो कोपरगावला. आणि त्याच्यात माझ्या डोक्यात आलं की आपण ॲटलिस्ट जाऊन येऊ आपण आपल्या कुलदैवताला.
आणि सकाळी म्हणलं सकाळी सकाळी एक 5-6 वाजता माझा मित्र दीपक पण होता बरोबर. मग आम्ही दोघं तिकडं गेलो. तिकडे गेल्यानंतर पूर्ण झाडं झुडपं होती त्या म्हणजे कारण म्हसोबा इज समथिंग लाईक दगड असतो फक्त, राईट. आणि आमचं जे कुलदैवत आहे ते असं एक ओढा वाहतोय बाजूनी आणि त्याचे वरती थोडासा ब्रिज आहे रस्त्यावर आणि ते खाली उतरून जायचं असतं. म्हणजे खाली जायलाच जागा नव्हती, म्हणजे फुल झाडं झुडपी काटे बिटे सगळे होते. हा, तर मी थोडं मला असं थोडं थांबलो, आता काय केलं पाहिजे, जाऊ का काय करू. मग शेजारी एक जण राहत होते, त्यांच्याकडनं आपण कोयता घेतला आणि एक एक कापत गेलो. मला असं वाटत होतं की त्यांनी त्यासाठीच मला बोलवलं त्याविषयी, कारण काहीच प्लॅन नव्हता. घरचे नारे रिझल्ट थांब जरा, नाही जाऊन येतो म्हटलं कुलदेवताला. त्यावेळेस सगळेच, कारण सगळेच फॅमिली होती बरोबर, काका आई वगैरे सगळे. त्यांना काय एवढं देवदेव करतो, कुठं चाललं, नाही जाऊन नव्हते. मला तेव्हा वाटलं की त्यांनीच मला बोलवलंय, कारण आय गेस तिथं जास्त कोणी जात नाही वाटतं माझ्या मते त्या म्हसोबाच्या देवस्थानाला. तिथं घंटी वगैरे आम्ही बोर्ड पण लावलेला आहे. आणि त्यावेळेस मग सगळे झाडं बिडं कापले, सगळे तिथं गेलो. थोडा रस्ता मोकळा केला जाण्यासाठी. तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल की पहिले कसं होतं आणि आता कसं तिथं केलं. मग तिथं शेंदूर वगैरे लावला, शेंदूर वगैरे सगळं नेलं होतं मी. आणि त्याची मग आरती, आपलं तिथं जनरली आपण आरती केली. आणि निघताना तिथं एक काळा कुत्रा येऊन बसला. तर मी पण एकदम शॉक झालो, कारण म्हसोबा पण एक भैरवाचाच एक अवतार असं म्हणता येईल. आणि भैरवाचं वाहन हे काळा कुत्रा आहे. तर मित्र पण म्हणला, अरे काय की चक्क डायरेक्ट येऊन बसले, कारण तिथं सगळं आपण उदबत्ती वगैरे एकदम पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं. आणि त्यावेळेस मग दर्शन केलं आणि मला वाटलं की यस, आलं पाहिजे होतं इथं. आणि एव्हरी लाईक 6 months गेलं पाहिजे, असं एक बघू म्हणजे कसं, कारण पुण्यावरनं तिकडे जाणं म्हणजे एक खूप मोठा प्रवास आहे तो. त्यामुळं आमचे लाईक 3 म्हणजे माझे वडील आणि 2 त्यांचे भाऊ, असे 3 फॅमिलीज आहे. तर मग बघू कोणी कोणी जात राहील तिथं, म्हणजे असं त्या हिशोबाने. आणि कारण तिथं तर आपण त्याला म्हसोबाला जनरली हे करत नाही, तर एक ॲटलिस्ट तिथं खाली बसायला या तिथं काटे येणार नाही असं काहीतरी करू, असं एक चाललंय प्लॅन. बघू म्हणजे कसं होतंय ते. पण येस, ते कुलदैवताचं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आपण एवढं लांब देवताला जातो तर आपले कुलदैवत का नाही करावे. आणि या निमित्ताने मला एक सांगायचं वाटतं की जेव्हा मी जसं तुम्हाला म्हणलं की जेव्हा ते झुडपं काढत होतो, मी तो रस्ता साफ करत नव्हतो, तर माझ्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर करत, असं मला एक जाणीव तिथं जाणवली. कारण खूप काटे होते. फर्स्ट टाइम मी म्हणजे असं काटे पिटे कापून एखादं साफ करून एखादी गोष्ट केली असेल. आणि यस, तो म्हणजे म्हसोबांचाच बुलावा होता असं मला वाटलं. आणि आयुष्याचे सगळे अडथळे मी दूर करतोय, मला तेव्हा ती जाणीव झाली. प्रत्येक गोष्टीकडे एक वेगळ्या ॲटिट्यूडनी किंवा एका वेगळ्या अँगलनी बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा तुम्हाला परमेश्वर देतो, तेव्हा असं वाटतं की कुठेतरी आपण करतो त्या गोष्टी थोड्याफार रित्या परमेश्वरापर्यंत पोहोचतायत. हा, म्हणजे आपण जेव्हा करतो ना त्यावेळेस आपल्याला खरंच अनुभूती जाणवते असं मी म्हणेल. ते मनापासून केलं पाहिजे जे पण करतोय ते. आणि यस, त्याचा मला खूप फायदाच झालाय. जे पण आजपर्यंत मी केलंय, श्रीरामाचं असेल या कालभैरवांचं असेल या आमच्या कुलदैवतांचं असेल, केलं म्हणण्यापेक्षा त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं असंच म्हणता येईल. कारण मी करणारा कोण आहे, म्हणजे असं त्यांच्या समोर एक छोटा एक त्या हिशोबाने येतं. प्रत्येक साधकाची जी साधना आहे ती करून घेण्याचा प्रयत्न तुमचे जे इष्टदैव ते करतातच. संकेतजी, खूप वेळापासून आपण गप्पा मारतोय, तुमचे खूप सारे अनुभव मी ऐकले. या पॉडकास्टच्या निमित्ताने जेव्हा आपण आधी चर्चा करत होतो तेव्हाही मला कुठेतरी जाणवलं की एक सेलिब्रिटींचा झगमगाट आहे आणि तिथपासून एक आध्यात्मिक संकेतचा जो प्रवास आहे हा आपल्या लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून या पॉडकास्टचं प्रयोजन आपण केलं. आणि मला असं वाटतं की जे बघणारे जे आपले दर्शक आहेत त्यांच्या घरातही असं वातावरण कुठेतरी जे तुमच्या फॅमिलीमध्ये आहे ते जर पोहोचलं तर अजून काही लोकांना याच्यातनं दिशा सापडेल. करेक्ट. तर त्याविषयी काय सांगाल? त्याविषयी एवढं सांगाल की पहिले कशी लाईफ होते की उठलो, आरामात उठलो, कामं करा, लगेच ऑफिसला जा, असंच होतं म्हणजे रेग्युलर लाईफ. आणि तेही आपलं घरचे जे लहान मुलं असतात ते अनुकरण करतात. माझा मुलगा रिओ म्हणजे 8च वर्षाचा आहे, तर तोही तेच बघायचा, तो कशाला जाईल ना देवासमोर, अशी गोष्ट आहे. आणि जेव्हापासून मी करायला लागलो, या रोज समोर बसतोय देवासमोर सकाळी,
तर तोही ते बघायला लागला आणि म्हणजे आश्चर्याची गोष्ट त्यांनी स्वतः दिवा लावायला लागला, या उदबत्ती लावतोय तो आज 8 वर्षाचाच आहे फक्त, पण त्याला म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण जे करतो ना हे अनुकरण करणार आहे आपले मुलं. म्हणजे एवढं सांगाल की तुम्ही जर नुसतंच घरी वातावरण असं आहे की चल पार्टी या करा, म्हणजे मी पण आज पार्टी करतो असं नाहीये, पण दोन्ही ठेवलं पाहिजे. कारण आज आपण लहान मुलांना जर हे स्टोरी सांगतो ना जेव्हा देवाच्या, आता खूप सारे कार्टून्स आले, युट्यूबचे चॅनल्स आले, या त्याच्यावरनं मुलं वेगवेगळ्या म्हणजे हे ऐकताय आज, म्हणजे चॅनल्स बघताय, लहान मुलांचे जे एज्युकेशनल चॅनल्स आहे. पण आपले जे दैवत आहे, या राम असतील, हनुमान असतील, या गणेश भगवान, बाल गणेश असतील, ह्यांची स्टोरी जनरली आज जे जेनझी पॅरेंट्स म्हणता येईल हे दाखवतच नाहीये. म्हणजे एक अनुभव असा आला की म्हणजे मला लहान मुलं खूप आवडतात. लहान मुलांना स्टोरी सांगताना ते एवढे उत्साहाने ऐकत होते ना की म्हणजे असे लगे 5-6 मुलं बसले, हा आता काय झालं, आता काय झालं, हे त्यांना माहितीच नाही स्टोरी. जर आपण सांगितलं नाही तर आपला पास्ट काय आहे, या आपली म्हणजे संस्कृती काय, तर त्यांना कळणार कसं. आणि आपण खूप लोक म्हणतात मिथ नाहीये हे, जे झालेले ते म्हणजे रामाचे झालंय खरंच, त्याचे प्रूफ्स पण आहेत आपल्याकडे. आज आपण भरपूर प्रूफ्स आहे की खरं झालंय, मिथ नाहीये हे, खरं जे झाली तीच आपण त्यांना सांगतोय. म्हणजे तर वातावरण चांगलं ठेवा, म्हणजे घरी मुलांना आपण शिकू की हा बाबा घरी आल्यानंतर शुभम करोती कल्याणम, या ऍटलीस्ट बेसिक जरी शिकवलं ना तर त्यांना त्याची जाणीव राहते. त्यांनाही आवडतं करायला, असं नाही की नाही आवडत, पण हा नाही सांगितलं तर हा आम्ही चाललो खेळायला, या तसं एक वातावरण निर्माण होऊन जातं. म्हणजे तुम्ही घरातलं वातावरण जसं ठेवाल तसे संस्कार मुलांवर ऑब्व्हियसली आपोआपच होत राहतील. म्हणजे शेवटी मुलंही कच्चीच असतात, कच्चीच तुम्ही जसं असतात. त्यांना घडवाल तशा गोष्टी आणि घडतील. त्यांना आवडतं, असं नाही की आपण त्यांना ते इरिटेट होतील, त्यांना आवडतं. तुम्ही त्याला कसं सांगतात त्या ह्याच्यामध्ये. तुम्ही जर त्यांना मंत्र म्हणून दाखवले, पोथी वाचली, त्यांना नाही समजणार. पण एक लहान मुलांना कसं सांगायचं, म्हणजे या तुम्ही भरपूर युट्यूबवर तशा स्टोरीज पण आहे की जे आपण बघू शकतो, देवानी काय झालं होतं काय नाही. लेजंड ऑफ हनुमान हे खूप मस्त हॉटस्टारवर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हनुमानाची स्टोरी काय झालं काय नाही श्रीराम त्याच्यात बघायला भेटेल. माझ्या मुलाने खूप एकदा आवडीने बघितलं, 4-5 पार्ट त्यानं आवडीने बघितलंय, खूप आवडलं त्याला. मग त्याला आज कोणीतरी विचारलं, त्याला माहिती आहे कोण राम आहे, कोण हनुमान आहे, कोण सीता माता आहे, कोण लक्ष्मण भगवान आहे, कोण रावण आहे, ते सगळे त्यांचे भावंड सगळे त्याला माहिती आहे. असं हे कुठेतरी आपणच केलेल्या संस्कारांचं फलित असतं. आणि मला असं वाटतं की हे संस्कार असेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास ऑन होतात आणि पुढे जातात. राईट. सो आपल्या एपिसोडचा शेवट आज आपण रॅपिड फायरनी करूया. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याची एका शब्दात तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. सो रेडी? ठीक आहे, चालतं. येस संकेतजी, करूया सुरुवात. येस. तुमच्यासाठी व्यवसाय एका शब्दात. व्यवसाय ही एक सेवा आहे, या शिस्त आहे तुम्ही म्हणू शकता. अपयश? नाही, तुम्ही शिस्त ठेवली तर तुम्हाला अपयश काय हेच जाणवणार नाही. श्रद्धा? श्रद्धा एक संयम आहे. वा. भीती? भीती आपल्याला अज्ञान म्हणता येईल, कारण आपल्याला काही गोष्टी माहितीच नव्हतं म्हणून आपण भीतो त्या गोष्टीला. जर थोडं समजून घेतलं तर आपण भिणार पण नाही त्या हिशोबाने. करेक्ट. आणि अनुभूती? अनुभूती कृपा आहे. वा. कृपा असेल तर सगळं पॉसिबल आहे, अनुभूती काय सगळ्यात लाईफमध्ये पॉसिबल असं आहे. करेक्ट. सो इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं आज जाणून घेता आल्या, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आल्या. यंदाचं वर्ष मंडळी रामाचं वर्ष आहे 2026, न्युमरोलॉजिकली सुद्धा. आणि रामाची भक्ती केली तर तुम्हाला यंदाचं 2026 सुद्धा चांगलं जाईल असं खूप साऱ्या लोकांचं प्रेडिक्शन आहे. सो आज संकेतजींनी खूप सारे सोपे गोष्टी सांगितल्या आहेत की फार काही करण्याची गरज नाहीये आयुष्यामध्ये. माझा पर्स्पेक्टिव्ह. बरोबर आहे. तर 5 मिनिटं जरी तुम्ही मनापासून तुमच्या देवतेशी कनेक्ट झाला तर त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. सो संकेतजी, थँक्यू सो मच. तुमचे आज अनुभव आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. तर मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला असे छोटे छोटे अनुभव आले असतील परंतु लक्षात येत नसेल की नेमकं काय होतंय, तर त्याचा त्यांना या एपिसोडचा नक्कीच उपयोग होईल. सो तुमच्या कमेंटची वाट आम्ही बघतोय. सो पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन गेस्टसह. तोपर्यंत नमस्कार.